सरकार नेहमी विकासावर बोलतं, पण विकास घडवणारा माणूस मात्र जगू शकत नाही, कारण तो फक्त ठेकेदार असतो. रोहित आर्याच्या मृत्यूने संपूर्ण व्यवस्थाच हादरली आहे. हा मृत्यू म्हणजे एन्काउंटर आहे की संस्थात्मक खून, असा संशय आता सगळीकडे व्यक्त होऊ लागलाय. रोहित आर्या हा ठेकेदार म्हणून ओळखल्या जाण्यापूर्वीचा एक शिक्षणतज्ज्ञ, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित झालेला. लेट्स चेंज म्हणत मुख्यमंत्री माझी शाळा या योजनेतही त्याने अनेक प्रकल्प यशस्वी केले. पण सरकारी प्रकल्पांच्या भूलभुलैयात अडकून रोहितचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. महिन्यानमहिने वर्षानुवर्षे थकलेली बिलं, पगार द्यायला पैसा नाही, पण फिती कापण्यासाठी मात्र मोठे नेते उपस्थित. रोहित दर आठवड्याला अधिकाऱ्यांच्या दारात चक्रा मारत होता आणि प्रत्येक वेळी मिळायचं एकच उत्तर, थोडं थांबा, वाट बघा, काम लवकरच होतंय. पण ते वाट बघणेच त्याला मृत्यूच्या वाटेवर घेऊन गेले. थकवा, अपमान आणि आर्थिक ताण या त्रिकोणात अडकलेला रोहित शेवटी हारला आणि 30 ऑक्टोबरच्या सकाळी तो मारला गेला. मागे ठेवला एकच प्रश्न, ठेकेदार मरतो की व्यवस्था मारते? कारण वर्षानुवर्षे थकलेली बिलं पाहूनच ठेकेदारांच्या नशिबी असतं. अधिकारी सही करत नाही, ठेकेदार मेहनत करतो आणि शेवटी त्यांचाच जीव जातो. ही केवळ एका व्यक्तीच्या एन्काउंटरची कहाणी नाही, ही देशभर पसरलेल्या संस्थात्मक लुटीची कहाणी आहे. शासन विकासाचे प्रकल्प दाखवतं, पण त्या प्रकल्पांमागे ठेकेदारांचे अश्रू, कर्ज आणि वेदना दडलेली असते. हे कोणालाच कळत नाही. तो ठेकेदारच होता, भरपूर कमावले असले असतील असे म्हणत सामान्य नागरिकही असे मृत्यू विसरून जातात. रोहित आर्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? अधिकाऱ्यांची मौन संमती आणि सरकारचं मौन का? या प्रश्नांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत, कारण तो एक प्रामाणिक ठेकेदार होता. आता आणखी एक रोहित कधी तयार होतोय याचीच वाट बघत बसायचं का? विकासाच्या नावाखाली आपण अजून किती रोहित गमावणार?